चांगला काळ येण्यापूर्वी तुळशीचे झाड हे 9 संकेत देते. हिंदू धर्मात तुळशीचे रोप अत्यंत पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीचे रूप म्हणून पूजल्या जाणाऱ्या तुळशीला ज्या घरात ती असते तिथे कधीही धन आणि धनधान्याची कमतरता भासत नाही. वास्तुशास्त्रात तिला विशेष मान्यता आहे. घरात तुळशीचे रोप लावल्याने समृद्धी येते असे म्हटले जाते. तिथे राहणाऱ्या लोकांना अनेक फायदे मिळतात. असे मानले जाते की जो कोणी नियमितपणे तुळशी मातेची पूजा करतो त्याच्या घरात देवी लक्ष्मीचा नेहमीच वास असतो. त्याच वेळी शास्त्रानुसार तुळशीचे रोप भविष्यात समृद्धी आणते असे म्हणले जाते. ते येणाऱ्या घटनांचे संकेत देखील देते. हो, तुळशी चांगल्या आणि वाईट काळांचे संकेत आधीच देते. तर चला तर मग जाणून घेऊया तुळशीच्या त्या लक्षणांबद्दल जे भविष्यात घडणाऱ्या घटनांबद्दल मानवांना माहिती देते. 1. घरात लावलेले तुळशीचे रोप अचानक सुकू लागते. खूप प्रयत्न करूनही ते रोप हिरवे राहत नाही आणि सुकते. शास्त्रानुसार तुळशीचे सुकणे हे सूचित करते की तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा आहे. त्यामध्ये शक्तींचा वास असतो. तसेच ते एखाद्या मोठ्या संकटाचे लक्षण असू शकते जे तुमच्या कुटुंबावर परिणाम करू शकते. इतकेच नाही तर तुळशीचे रोप हे सुकणे देखील सूचित करते की लवकरच तुमच्या घरात संपत्ती राहणार नाही. पाण्याचे नुकसान होऊ शकते, म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नये. जर तुळशीची हिरवी पाने अचानक तुटून स्वतःहून पडू लागली तर ते देखील अशुभ मानले जाते. पिवळी पाने पडणे नैसर्गिक आहे, परंतु जर हिरवी पाने गळू लागली तर तुमच्या घरात कलह आणि फूट यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढू शकतात. जर तुम्हाला असे चिन्ह दिसले तर हे संकट टाळावे. यापासून मुक्ती मिळवण्यासाठी संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा. 2. तुळशीजवळ लहान हिरवी रोपे वाढू लागतात तेव्हा ते शुभ सुकून मानले जात आहे. हे चिन्ह दर्शवते की सुख लवकरच तुमच्या घरी येईल. तुमचा व्यवसाय भरभराटीला येणार आहे. एवढेच नाही तर लवकरच तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास येईल आणि तुम्हाला धनसंपत्ती देखील मिळेल असे ते सूचित करते. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की मुंग्या तुळशीच्या झाडाजवळ जमतात. तुम्ही कितीही काळजी घेतली तरी मुंग्या आणि कोळीसारखे छोटे प्राणी तिथेच आपले घर बनवतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते. हे सूचित करते की ती बाहेरील व्यक्ती तुमच्यावर दुर्दैव आणू शकते. एखाद्या अज्ञात व्यक्तीमुळे तुमचे पैसे नुकसान होऊ शकतात. 4. जेव्हा तुळशीच्या रोपावर सुंदर पक्षी किंवा मोहक कोकिळ तुळशीच्या झाडावर येऊन बसते, ज्यामुळे ते अधिक हिरवे आणि बहरलेले दिसते, तर ते खूप शुभ मानले जाते. हे चिन्ह दर्शवते की लवकरच तुम्हाला लाभ होणार आहे आणि तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुळशीच्या रोपावर पक्षी येऊन बसते हे आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते. 5. बऱ्याचदा असे दिसून येते की बरेच लोक तुळशीची लागवड करतात. ते वारंवार सुकते. तुळशीचे रोप घरात कधीच राहत नाही आणि नेहमीच सुकते. हे दर्शवते की तुमच्या घरात वाईट आणि नकारात्मकता शक्तींचे वास्तव्य आहे. तसेच ते पितृदोष दर्शवते. जर तुमच्या सोबत असे घडले तर या त्रासातून मुक्त होण्यासाठी गरजू लोकांना दान करा. 6. जर तुळशीच्या झाडाला पाणी घातले तर ते पाणी गरजूंना दिले जात नाही तर ते झाड सुकत असेल आणि दान करूनही त्याची पाने गळत असतील तर ते संपत्ती आणि आरोग्यासाठी वाईट लक्षण मानले पाहिजे. घरातील संपत्ती नष्ट होण्याची किंवा कोणी आजारी पडण्याची शक्यता आहे. घरातील कोणीतरी जखमी होण्याची देखील शक्यता आहे. 7. तुळशीच्या झाडावर वाईट नजर लागल्यावर त्याची पाने काळी पडतात. वास्तुशास्त्रात ते घरावर वाईट नजर असण्याशी संबंधित आहे. अशा घरात नकारात्मकता ऊर्जा प्रबळ असते. जर तुम्ही तुमच्या घरात वारंवार तुळशी लावली तर ती काळी होईल. जर तुम्ही तुळशीचे रोपे लावली पण ते फुलले नाही तर याचा अर्थ घरात सकारात्मकतेचा अभाव आहे. अशा परिस्थितीत तुळशीचे रोप व्यवस्थित वाढत नाही. 8. हवामान चांगले असूनही तुळशीचे रोप सुकले राहिल्यास जर तुळशी चांगली असूनही कोमेजत असेल तर ते लक्ष्मी क्रोधित आहे आणि घरात गरिबीचा वास येणार आहे याचे लक्षण आहे. जर तुळशीची रोपे पाणी पिवळी पडत असतील आणि गळत असतील तर हे घरातील नकारात्मक ऊर्जेशी देखील संबंधित आहे. तुळशीचे हे 9 संकेत तुमचे नशीब बदलणार असल्याचे दर्शवतात. हे नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. ते दूर करण्यासाठी पूजा करावी, घर स्वच्छ करावे आणि कुटुंबातील सदस्यांच्या सवयी सुधाराव्यात. 9. वास्तुशास्त्रानुसार जर घरातील तुळशीचे रोप अचानक सुकू लागले तर घरात काहीतरी संकट येणार आहे हे समजून घेतले पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार वाळलेले तुळशीचे रोप दुःख आणि वेदना दर्शवते, जे ताबडतोब काढून टाकावे आणि दुसरे रोप लावावे. 10. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही पूर्व दिशेला लावू नये. असे म्हटले जाते की यामुळे घरात आर्थिक संकट येऊ शकते. तुळशीचे रोप नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावे.
11 शास्त्रानुसार जर एखादे तुळशीचे रोप सतत सुकत राहिले तर घरात पितृदोष आहे असे गृहीत धरावे. हे टाळण्यासाठी गरजूंना दान करावे आणि पूर्वजांना तर्पण द्यावे. 12 शास्त्रानुसार रविवार या दिवशी तुळशीच्या रोपावर पाणी टाकू नये. असे मानले जाते की तुळशी माता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जल उपवास करते. 13 म्हणूनच रविवारी पाणी अर्पण करण्यास मनाई आहे. असे म्हटले जाते की रविवारी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने नकारात्मकता वाढते आणि घरात दारिद्र्य येते. बुध हा असा ग्रह आहे जो इतर ग्रहांचे चांगले आणि वाईट परिणाम जातकावर पसरवतो. जर एखादा ग्रह अशुभ परिणाम देत असेल तर त्याचा अशुभ परिणाम होतो. बुध ग्रहाशी संबंधित गोष्टींवरही त्याचा परिणाम होतो. जर एखादा ग्रह शुभ फळ देत असेल तर त्याच्या प्रभावामुळे तुळशीचे झाड वाढत राहते. बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे त्या झाडाला फळे आणि फुले येऊ लागतात. दररोज सकाळी तुळशीची 4 पाने घ्यावीत. तुळशी खाल्ल्याने पोटाचे विकार, मधुमेह, रक्तविकार, वात, पित्त इत्यादी आजार बरे होतात. जर कोणी दररोज काही वेळ तुळशीजवळ बसला तर दम्यापासून लवकर आराम मिळतो. 14 घरात तुळशीची रोपे त्याची उपस्थिती डॉक्टरसारखी आहे. ती वास्तुदोष दूर करण्यास देखील सक्षम आहे. आपले शास्त्र त्याच्या गुणांनी परिपूर्ण आहे. तुळशीचे महत्त्व जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की या सामान्य दिसणाऱ्या तुळशीमध्ये अनेक समस्या निर्माण करण्याची शक्ती आहे. ते आपल्या घरातील किंवा इमारतीतील सर्व दोष दूर करण्यास आणि आपले जीवन निरोगी बनवण्यास सक्षम आहे. 15 आईसारखा आनंद देणाऱ्या तुळशीला वास्तुशास्त्रात विशेष स्थान आहे. आपण अशा समाजात राहतो जिथे स्वस्त वस्तू आणि सहज उपलब्ध होणारे साहित्य आता प्रतिष्ठेच्या विरुद्ध मानले जाते. आपण महागड्या वस्तूंना आपली प्रतिष्ठा मानू लागलो आहोत. 16 काहीही असो, आपल्या धर्मग्रंथामध्ये तुळशीला एक आदरणीय देवी म्हणून स्थान आहे. तुळशी आई हा शब्द समजून आपण दररोज तिची पूजा करतो. आधुनिक रसायनशास्त्र देखील त्याचे गुणधर्म ओळखते. त्याची हवा, स्पर्श आणि सेवन शरीरासाठी फायदेशीर आहे आणि ते वातावरण शुद्ध करण्यास देखील मदत करते. 17 शास्त्रानुसार तुळशीच्या वनस्पतींचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्रीकृष्ण तुळशी, लक्ष्मी तुळशी, राम तुळशी, काळी तुळशी आणि कडुलिंबाची तुळशी यांचा समावेश आहे. या सर्वांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. होय, सर्व गुण भिन्न आहेत. शरीर, नाक, कान, वायू, विकार, कफ आणि हृदयाच्या आजारांवर याचा विशेष परिणाम होतो. वास्तु दोष दूर करण्यासाठी अग्निकोणापासून म्हणजेच आग्नेय दिशेपासून वायव्य दिशेपर्यंत रिकाम्या जागेत तुळशीचे रोप लावा. जागी बसवता येते. जर रिकामी जमीन नसेल तर तुळशीला कुंड्यांमध्ये जागा देऊन तिचा सन्मान करता येतो. स्वयंपाकघराजवळ तुळशीचे रोप लावल्याने कौटुंबिक वाद संपतात. पूर्वीकडे तुळशीचे रोप ठेवा. जर मुलगा हट्टी असेल तर खिडकीजवळ ठेवल्याने त्याचा हट्टीपणा दूर होतो. जर घरातील कोणताही मुलगा त्याच्या मर्यादेपलीकडे जात असेल म्हणजेच नियंत्रणात नसेल तर पूर्वेकडे तुळशीचे रोप ठेवणे फायदेशीर आहे. तुळशीची रोपाची 3 पाने मुलाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खायला दिल्याने तो किंवा ती शिस्तबद्ध पद्धतीने वागू लागते. जर मुलीच्या लग्नात विलंब होत असेल तर मुलीच्या शरीराच्या अग्नी कोपऱ्यात तुळशीचे रोप लावा आणि दररोज पाणी अर्पण करून परिक्रमा केल्याने विवाह लवकर आणि अनुकूल ठिकाणी होतो. यामुळे सर्व अडथळे दूर होतात. जर व्यवसाय चांगला चालत नसेल तर दर शुक्रवारी नैऋत्य दिशेला तुळशीचे रोप लावावे. सकाळी कच्चे दूध अर्पण करा. तसेच विवाहित महिलेला मिठाई अर्पण केल्याने आणि गोड पदार्थ दान केल्याने व्यवसायात यश मिळते. ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. ज्योतिष आणि धर्माच्या श्रद्धेनुसार उपाय आणि सल्ला स्वीकारा. व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगली माहिती देणे आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.